नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी अप्रतिम आणि झकास अशी चिकन बिर्याणी। मैत्रिणींनो, ही चिकन बिर्याणी एकदा खाल्ली की तुम्ही पुन्हा ह्याच पद्धतीने बनवणार याची मला गॅरंटी आहे। अगदी हॉटेल स्टाईल अशी आपण ही बिर्याणी बनवणार आहोत, ती पण घरच्या घरी। लगेच व्हिडिओला सुरुवात करू। त्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी मी 3 कप तांदूळ घेतलेले आहेत। या ठिकाणी आपण बिर्याणीचे तांदूळ असतात ते घ्यायचे आहेत आणि त्यांना 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून आपण बाजूला ठेवून घेणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी मी 4 ते 5 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि त्यांना मी कापून घेतलेलं आहे उभं आणि त्यांच्यामध्ये मीठ टाकून मी त्यांना बाजूला ठेवलेलं आहे। आता या ठिकाणी मी आपल्याला ज्या कढईत असो पातेली तुम्ही ज्याच्यातही बिर्याणी बनवत असाल त्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि पूर्ण पातेली या ठिकाणी आता बघा कढईमध्ये मी कसं पूर्ण कढई भरून पाणी घेतलेलं आहे तसं पाणी घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 2 तेजपान घालायचे आहेत, 1 दालचिनी घालायची आहे, 4 ते 5 मिरी, 4 ते 5 लवंग घालायचं आहे आणि 2 या ठिकाणी मी चक्री फूल घातलेलं आहे आणि वेलचीसुद्धा घालायचे आहेत 2। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेलं होतं आणि यामध्ये आता आपण धुतलेला भात घालणार आहोत। या ठिकाणी बघू शकता आपण भाताला मिक्स करून घेणार आहोत। दुसऱ्या साईडला आपण कांद्यांना मीठ लावलेलं होतं, ते मीठ आपण आता त्यांना बऱ्यापैकी ते भिजलेलं आहे, त्या मीठ लागलेलं आहे, तर आपण त्यांना आता हलकं हलकं पाण्यात धुवून घेणार आहोत, पिळून घेणार आहोत आणि त्यांना तेलात तळणार आहोत। या ठिकाणी अगदी कांदे कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत। हे कांदे तळायला वेळ लागतो कारण कांद्यांमधलं सगळं मॉइश्चर निघून जातं आणि कांद्यांना क्रिस्पीनेस येतो। तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि पटापट करायचे। आता या ठिकाणी बघा मी चिकन मीडियम साईजचं कट करून आणलेलं होतं, यामध्ये मी अर्धा कप दही घातलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये धना पावडर घालणार आहोत 1 चमचा, यामध्ये आपण 1 चमचा जिरा पावडर घालणार आहोत, अर्धा चमचा या ठिकाणी आपण गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे चिकन मसाला, चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेणार आहोत। आता याला सर्व मसाल्याची कोटिंग आपण करून घेणार आहोत चिकनच्या पीसेसला आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कांदे अजूनही पूर्ण तळले गेलेले नाही आहेत, पण त्यांना अगदी व्यवस्थित असा गोल्डन कलर आलेला आहे। या ठिकाणी आता बघू शकतात तुम्ही कांदे तळून तयार झालेले आहेत, कसे छान गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत। आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। मैत्रिणींनो, आता आपण हे तेल न काढता ह्याच तेलामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत उभ्या चिरून। त्यानंतर आपण या ठिकाणी 2 तेजपान, 2 चक्री फूल, 2 लवंग, 2 जिरे, 1 चमचा जिरं हा आपण खडा मसाला घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी 4 ते 5 कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत, मोठ्या आकाराचेच, आणि ते यामध्ये घातलेले आहेत। बिर्याणीला कांद्यांमुळे अगदी भन्नाट चव येते, त्यामुळे कांदे हे मेन इन्ग्रेडियंट आहे बिर्याणीमधलं। त्यानंतर कांदे गोल्डन झालेत बघा प्रॉपर। आता आपण यामध्ये हळद आणि या ठिकाणी गरम मसाला घालणार आहोत, लाल तिखट घालणार आहोत, जिरा पावडर, धना पावडर, चिकन मसाला घालणार आहोत। या ठिकाणी आपण चिकन मसाला 1 चमचा घालणार आहोत, गरम मसाला आपण अर्धा चमचा आणि इतर सर्व मसाला आपण 1-1 चमचा घालणार आहोत। त्यानंतर कोटिंग करून जे आपण चिकनचे पीसेस बाजूला ठेवले होते ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि याला आपण ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी 2 ते 3
टमाटे अगदी बारीक चिरून घेतलेले होते. मोठ्या साईजचे टमॅटो घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायचे आहे. त्यांनासुद्धा आपण या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. सोबत या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मी पुदिना या ठिकाणी हातानेच तोडून घातलेला आहे यामध्ये आणि यालासुद्धा परतवून घेतलेला आहे. सोबत कोथिंबीरसुद्धा धुवून घ्यायची आणि तिलाच अशी जाड बारीक हातानेच तोडून यामध्ये घालायची आहे. आता आपण कोथिंबीरीला सुद्धा परतवून घ्यायचं आणि आता आपण हिला झाकून ठेवणार आहोत. मैत्रिणींनो, यामध्ये जे टोमॅटो आणि चिकन आहे त्यालाच पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपण ही ग्रेव्ही बनवणार आहोत. फक्त यामध्ये मी पाव कप आहे ते आपण ज्यामध्ये चिकनला कोटिंग केलं होतं त्याच भांड्याला मी पाव कप पाण्याने व्यवस्थित धुवून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे. त्याच्याशिवाय मी यात अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. हे पाणी चिकनच्या आणि टोमॅटोलाच सुटतं आणि त्यामध्येच आपण ही ग्रेव्ही तयार करणार आहोत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि व्यवस्थित आपल्या ह्या ग्रेव्हीला शिजवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा याला शिजू देत आहे. आपण चिकन पूर्ण व्यवस्थित शिजवणार आहोत. ही प्रोसेस थोडी लांब चालते बिकॉज चिकनला शिजायला वेळ लागतो आणि चिकनचा फ्लेवर तेवढाच छान होतो, स्ट्रॉंग लागतो ग्रेव्हीचा. त्यामुळे आणखीनच आपण आता व्यवस्थित त्याला कुक करून घ्यायचं आहे. परत परतवायचं कारण आपण गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे. आता या ठिकाणी बघा आपली अगदी घट्ट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता या ठिकाणी मी एक मोठी आकाराची कढई घेतलेली आहे. हिच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि मी तूप हे पूर्ण कढईमध्ये पसरवलेलं आहे. आता जो आपण भात शिजवला होता तो पूर्ण न शिजवता 80% शिजवायचा पाण्यामध्ये. त्यानंतर आपण पास्ता जसा गाळून घेतो आपण अगदी तसा हा जो भात आहे तो गाळून घ्यायचा, जेणेकरून जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते खाली गळून जाईल आणि ह्या भाताला आपण पास्त्याप्रमाणेच थोड्या वेळ थंड होऊ देणार आहोत, यावर थोडं थंड पाणी घालून. त्यानंतर आपण यामध्ये भातावरती या ठिकाणी मी सांगते त्याप्रमाणे भात घालायचा. भातावरती चिकनची जी ग्रेव्ही आहे ती घालायची. छोटी छोटी लेयर्स लावायचे आणि 2 ते 3 चमचे ग्रेव्हीचे घालत जायचे प्रत्येक लेयरमध्ये. आणि ग्रेव्ही घातल्यानंतर यामध्ये आपण जे तळलेले कांदे होते ते सुद्धा घालायचे आहेत. वरतून थोडी कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आणि पुन्हा राईस घालायचा. अशाच आपण जोपर्यंत आपली कढई आहे ती फुल भरत नाही, ओके, तोपर्यंत आपण ही प्रोसेस कंटिन्यू करणार आहोत. ओके, आता या ठिकाणी बघा फायनल स्टेज आलेला आहे आणि या ठिकाणी मी भात घालून घेतलेला आहे मसाल्यावरती. फायनल स्टेजमध्ये आपल्याला जो भात घातलेला आहे तो पूर्ण ग्रेव्हीवरती पसरवायचा आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे ही सगळी प्रोसेस करत असताना. आणि सर्वात वरतून भाताच्या आपण जे आहे कांदे घालून घेणार आहोत तळलेले. आणि याच्या सगळ्यात वरतून मी तळलेले कांदे आणि पुदिना घालून झाल्यानंतर यामध्ये आपण केसर भिजू घातलेलं जे दूध आहे ते घालणार आहोत आणि तूप घालणार आहोत. आता याला आपण व्यवस्थित एक दम बसू देणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या ह्या कढईला फॉईलनी कवर करून एक लो फ्लेमवरती याला थोडा वेळ बेक होऊ द्यायचं बस. आणि तुम्ही आता बघू शकतात आपल्या बिर्याणीचा अरोमा काय जबरदस्त आहे.
आणि किचनमध्ये याचा सुगंध दरवळलेला आहे. माझ्याकडून राहिलं जात नाही आहे. एवढी जबरदस्त बिर्याणी खाण्याची मी वाट बघू शकत नाही आहे. हिला मी आपल्या कोशिंबीरसोबत सर्व केलेलं आहे. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.